आज एका महत्त्वाच्या विषयाला हात घालतोय. तो आहे दमवणारा दमा अर्थात अस्थमा. काय कारणं असतात त्याची? काय लक्षणं असतात? आणि उपाय? श्वसन संस्था जर निरोगी असेल ना, तर आपण निरोगी असतो असं मी म्हणेन. पण दम्यामुळे ही श्वसन संस्थाच अडचणीत येते. दम्याच्या रुग्णांना विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा हवामान बदल जेव्हा होतो ना, तेव्हा दमछाक होते. ह्याला आपण अस्थमॅटिक अटॅक म्हणतो. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये ह्या अटॅकचा त्रास जास्त होतो आणि जर वेळेवर उपचार नाही झाले ना, तर ते जीवघेणंही ठरू शकतं. 20 पैकी एका ॲडल्टमध्ये दम्याचा त्रास असू शकतो आणि 7 पैकी एका लहान मुलामध्ये दम्याचा त्रास असू शकतो. बऱ्याचदा दम्याचं कारण हे पोल्युशन सुद्धा असू शकतं. पण मग फक्त पोल्युशनमुळेच दमा होतो का? तर दम्याला आपण ब्रॉडली पुन्हा 2 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करू शकतो. एक जो ॲलर्जिक असतो आणि चाइल्डहूड असतो. म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा आणि ॲलर्जीमुळे होणारा. आणि दुसरा जो कायमच आपल्याबरोबर राहू शकतो. दम्याला कारणीभूत ठरणाऱ्या ना अनेक गोष्टी आहेत. हवामानातला बदल याच्यामुळे पावसाळ्यात दम्याचं प्रमाण वाढतं. धूळ, प्रदूषण, वाहनांचा धूर, कारखान्यांचा धूर, परागकण आणि विशिष्ट अन्नपदार्थ अर्थात अंडी, मासे, चीज, काही औषधांचे साईड इफेक्ट, ॲस्पिरिन, काही पेन किलर औषधं, पाळीव प्राण्यांचे केस, कुत्रा, मांजर, त्यांच्यात अडकणारे काही बारीक प्राणी, ह्या सगळ्यांमुळे आपली श्वासनलिका आकुंचन पावते आणि तिच्या आतल्या आवरणाला सूज येते आणि मग त्यात कफ अडकतो. हवामानातला बदल, धूळ आणि प्रदूषण, अन्न आणि औषधं आणि पाळीव प्राणी ही 4 ॲलर्जीची मूळ कारणं आहेत. दम्याची लक्षणं काय आहेत? दम्याचं निदान हे आपला पेशंट श्वास कसा घेतो याच्यावरून करता येतं. ते श्वास घेत असताना त्यांच्या श्वासामध्ये सुई सारखा जर आवाज येत असेल तर हे दम्याचं लक्षण असतं. ह्याला आपण ब्रॉन्कोस्पाझम असं म्हणतो. त्याचसोबत श्वास सोडताना पेशंटना त्रास होतो. त्याच्यामुळे सततचा खोकला येणं, विशेषतः हा खोकला रात्रीचा असणं, त्यामुळे श्वास घ्यायला अभाव होणं, ऑक्सिजनचा अभाव होणं, ओठ निळसळ पडणं, या सगळ्या गोष्टींनी पेशंटची दमछाक होते आणि अशा वेळेला तातडीनं उपचार करायची गरज भासू शकते आणि हे तातडीचे उपचार ॲक्यूट क्रायसिसमध्ये केले नाहीत तर ते जीवावरही बेतू शकतात. सुदैवाने आता आलेल्या इन्हेलर्समुळे दमा लॉंग टर्मसाठी आपल्याला आटोक्यात ठेवता येऊ शकतो. बऱ्याच पेशंट्समध्ये बराही करता येऊ शकतो. दम्याचं डायग्नोसिस करण्यासाठी पुन्हा पल्मोनॉलॉजिस्टची आणि पल्मनरी फंक्शन टेस्टची गरज पडते. पल्मनरी फंक्शन टेस्टवरच्या काही रिपोर्ट्सनुसार आपण दम्याचं निदान करू शकतो. सोपा उपाय म्हणजे त्याचे ॲलर्जन टाळणं हा असू शकतो. अर्थात घर स्वच्छ ठेवणं, घरात धूळ साठू न देणं, त्याच्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर, पाळीव प्राणी टाळणं, स्मोकिंग टाळणं, पोल्युशन टाळणं, ज्या अन्नपदार्थांपासून किंवा औषधांपासून ॲलर्जी आहे, ही औषधं आणि अन्नपदार्थ टाळणं, ह्यांनी दम्याचा ट्रिगर आपल्याला थोपवता येतो आणि हा ट्रिगर थोपवला तर दमा असणारी व्यक्ती त्याचं आयुष्य सुखी समाधानाने आणि आनंदाने घालवू शकते. दम्याचा उपचार हा लॉंग टर्म चालतो कारण दमा हा सेन्सिटिव्हिटीशी निगडीत असतो. त्याच्या उपचारामध्ये आता इन्हेलर्स सारखी अतिशय परिणामकारक औषधं उपलब्ध आहेत. पण त्याचा योग्य प्रकारे वापर, शास्त्रशुद्ध प्रकारे वापर डॉक्टरांकडून समजावून घेणं गरजेचं आहे. तसंच प्राणायाम, दीर्घ श्वसनाचे व्यायाम ह्या गोष्टींमुळेही दम्याचं प्रमाण आटोक्यात ठेवता येऊ शकतं. अर्थात दमवणारा दमा आता आटोक्यात ठेवणं सहज शक्य आहे. मी मागे म्हटल्यासारखं योग्य निदान आणि योग्य डॉक्टरांकडून त्याचे उपचार हे आपल्याला दम्यावर मात करू शकतात. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही नक्की जॉईन करा बरं का.